आणि त्याच्यानंतर त्याचे पुढे जाऊन त्याचे ॲटोमॅटिक रिलिंग मशीन याच्याद्वारे त्याचा रेशीम धागा हा काढला जातो. नंतर हा धागा त्याच्यावरती विविध प्रोसेसिंग केली जाते आणि त्याचं विविध प्रकारचे वस्त्र तयार करण्यासाठी रेशीम धाग्याचा वापर मोठ्या प्रमाणावरती केला जातो. तर ह्या अशा पद्धतीने हे मॉडेल्स आहे. याच्यामध्ये आपण लाईव्ह पाहू शकता. शेतकऱ्यांसाठी तुतीची लागवड जी करायची असते त्याच्यामध्ये 2 प्रकारे आपण लागवड करू शकतो. एक स्टंपच्या माध्यमातून कटिंग्स केले जातात आणि दुसरी आहे रोपं. तर याच्या माध्यमातून आपण लागवड करू शकतो. येथे यामधून पाहू शकता हे रेशीमचे अंडी पुंज आहेत. याच्यामध्ये रेशीम किड्याची अंडी असतात. ही अंडी उगवल्यानंतर आपण त्याला काय करत असतो की तिचा पाला खायला देत असतो आणि ही जी रेशीम अळी आहे ही रेशीम अळी तुतीचा पाला खाते आणि त्याच्यावरती तिची उपजीविका पूर्ण झाल्यानंतर तिचे ते कोशामध्ये रूपांतर होत असतं. हा आहे तुतीचा कोश आहे. हा रेशीम कोश म्हटला जातो. ही आहे रेशीम अळी. इथून पाहू शकता ही आहे रेशीम अळी. तिची हा क्रम पूर्ण झाल्यानंतर तिचं कोशामध्ये रूपांतर होतं. नंतर हे कोश आपण अशा पद्धतीने कोश आपल्याला भेटतात. शेतकरी ह्या कोशांचे उत्पादन करायचे शेतकऱ्यांनी आणि याची विक्री करायची. नंतर ह्या कोशाचे पुढे जाऊन आपण त्याच्यापासून रेशीम धागा निर्मित करत असतो. एक कोश निर्मिती झाली की ह्या कोश निर्मितीपासून अशा पद्धतीने रेशीम धागा निर्मित केला जातो. या पद्धतीने रेशीम धागा निर्माण केला जातो आणि पुढे जाऊन त्याच्यावरती प्रोसेसिंग केली जाते आणि त्याचं वस्त्रामध्ये रूपांतर केलं जातं. तर अशा पद्धतीने आपण एकंदरीत पाहू शकता की आपल्याच्या वतीने शेतकऱ्यांमध्ये रेशीम शेतीबद्दल जागृती होण्यासाठी या पद्धतीने कृषी महाविद्यालयाने हा प्रकल्प राबवलेला आहे. तर यासाठी मी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो की त्यांनी रेशीम शेतीच्या स्टॉलला भेट द्यावी आणि